हाय हॅलो नमस्ते, मी गायत्री. माझ्या ह्या चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता आमची तयारी चालू आहे, कारण उद्या आम्हाला निघायचं आहे अलिबागला. त्यामुळे ती आवरसवर चालू आहे. यांना मी इस्त्री करायला लावले होते कपडे, आणि मी बाकीची कामं करत होते. मला जे जे न्यायचं आहे ते मी सगळे कपडे कपाटामधून काढून ठेवत होते, आणि यांना म्हटले की तुम्ही तुमच्या कपड्यांबरोबर माझी पण कपड्यांची इस्त्री करून घ्या. इकडे मी माझे कपडे काढून घेतलेले होते. आता त्यांचे कपडे ते काढून देणार होते, आणि निमिषचे कपडे पण मी काढून घेणार होते. एका साईडला पिक्चर पण लावून दिला होता, आणि वाजले बघा किती आहे, रात्रीचे 12 वाजत आले. 5 मिनटांनी 12 वाजून 5 मिनटं झाले आहेत. आणि मग मी इथे पूर्ण बॅग भरायला घेतली, कारण खूप लेट झाला होता. आज दिवसभर आम्ही बाजारातच फिरत होतो, काय घ्यायचं काय नाही. मम्मीचं पण काही सामान होतं, ते मम्मीचं सामान पण तिला द्यायचं होतं. त्याच्यामुळे पूर्ण वेळ आमचा बाजारात गेला. आणि आता रात्री 12 वाजता सगळं स्वयंपाक वगैरे आवरून, जेवण वगैरे आवरून, मग मी बिछाना वगैरे टाकून, गादी वगैरे टाकून आम्ही त्याच्यावरच मग बॅग भरायला घेतली. बॅग वगैरे भरत होतो, आणि मी तोपर्यंत त्याच्या काकाकडे पुढे जाऊन बसला होता. आणि मी सगळी बॅग व्यवस्थित भरून घेतली, काय घ्यायचं काय नाही, खाऊ वगैरे सगळ्या गोष्टी. नंतर तिकडे काय काय लागणार आहे सगळ्या टोटल गोष्टी मी घेतल्या, आणि मग बॅग व्यवस्थित भरून आम्ही झोपून घेतलो होतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. अलिबागला जायची तयारी झालेली आहे. आज 22 तारीख आहे, आणि आम्हाला 10 वाजता जायचं होतं, पण आता वाजले आहे 11:15 झाले आहेत. पण अजून काही तिकडून सोनी आणि राहुल काही निघालेले नाही आहे. त्यांचा फोन आला तर आम्ही निघणार आहोत, कारण आम्हाला इथून जवळ आहे, त्यांना थोडं लांब पडतं आहे. तर मग आता तयारी वगैरे तर सगळी झालेली आहे. अक्षय गेले तर काहीतरी असं कारमध्ये खायला, गाडीमध्ये खायला असं सटर काहीतरी चिप्स वगैरे घ्यायला गेलेले आहेत. आणि आमची तयारी झाली. आता बसले, मी हवा खाते. हे बघा, इथे कूलरची हवा खात बसले. आता जोपर्यंत ते लोक निघत नाही तोपर्यंत आम्हाला निघता येणार नाही आहे. आणि इकडे माझा निमिष बघा कसा लोळतोय वाकडा तिकडा पडून, कारण तो पण खूप बोर झाला आहे. तयारी करून आम्ही खूप वेळचं बसलेलो आहे आवरून सावरून, पण आणि त्याच्यात एवढी गरमी आहे, त्याच्यामुळे बसवल्याच जात नाही आहे, एवढा घाम येतो आहे. तर ठीक आहे, आता जसं निघू आम्ही, जेव्हा त्यांचा फोन येईल तसं मग मी मध्ये मध्ये तुम्हाला दाखवतच जाईल. पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. अजून खूप छान छान व्हिडिओ मी अलिबागच्या पण व्हिडिओ दाखवत जाणार आहे. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब, कमेंट आणि लाईक करायला विसरू नका, आणि पुढे व्हिडिओ नक्की बघा. बाय. बॅग तर रात्रीच आवरून झालेली होती, पण तरी पण सकाळी सुटल्यावर काय राहिले काय नाही परत एकदा चेक केलं, आणि सगळं सामान परत भरणं चालूच होतं. हे पण असेच वाट बघत बसलेले होते. मग मी म्हटले आता काय करू, तयारी तर झाली होती, चला नेल पॉलिशच लावून घेऊ. म्हणून मग बसले होते, केस सुकवत पण होते, आणि थोडं सेट पण केलं होतं, आणि नेल पॉलिश पण लावत होते. तर मग म्हटलं चला ते लोक येईपर्यंत काहीतरी टाईमपास करू, कारण सगळं कामं आमचे झालेले होते. बॅगा भरून वगैरे पण झाल्या होत्या, आणि पॅक करून पण झालं होतं, आणि माझं पण आवरून झालं होतं. हे बघा, आणि इतका घाम येतो, इतकं गरम होतं आहे ना. वरती फॅन पण चालू आहे आणि कूलर पण चालू आहे, पण खूप घाम येतो आहे. आणि त्याच्यात मी केस पण मोकळे सोडले, आणि माझ्या बोटांना तर नखांचा तर पत्ता नाही, पण नेल पॉलिश लावायची एवढी हौस होती. मग ओला बुक केलेली होती. ओला आली, मी सामान वगैरे बाहेर काढलं, आणि आता निघालंच होतं. तिकडून सोनी आणि राहुल पण निघाले होते मुंबई नाक्याला यायला, कारण आमची ओला कॅन्सल झाले. 3 ओला केलेल्या होत्या बुक गाड्या, पण मग त्या तिन्ही पण रेट वाढवायला लागले, त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केली, आणि आता बसने म्हटलं जायचं ठरवलं होतं. मग इथे आम्ही आता ओला बुक करून महामार्गावरच निघालो होतो तिघंजण, आणि आज सोनी आणि राहुल ते तिकडे पोहोचलेच होते. तर मग त्यांनी बस वगैरे पकडलेलीच होती, ते बसमध्ये बसले होते. मग आम्ही आलो, सामान वगैरे टाकलं, आणि निघालो होतो बसनेच. म्हटलं चला आता जाऊ दे. 6-7 हजार आम्हाला ते अलिबागला सांगत होते, पण इथे 1000 रुपयातच आमचं काम झालं होतं. म्हटलं चला आता झालंच आहे, तर मग पैसे पण वाचले. 5-6 हजारांचा फरकच पडला आहे, म्हणजे कारण विकेंडला चाललो आहे तर पैसे खूप सांगत होते. आणि हॉटेल पण बुक केलेले. आता बघू हॉटेल पण कसं आहे, आवडतं की नाही आवडत आहे, कारण फोटोमध्ये तर दिसताना खूप छान दिसलं, पण आता तिकडे गेल्यावर समजेल कसं आहे काय. आणि मग इथे आमचा प्रवास सुरू झाला आहे अलिबागचा. हे जे आहे, तर हे आहे आपलं नाशिकचं पांडवलेणी. खूप जुनं आहे आणि खूप मस्त आहे. मी पण आता एवढ्यात काही केले नाही वरच. लग्नाच्या आधी तर आम्ही नेहमीच जायचो सगळे मित्रमैत्रिणी मिळून, पण लग्नानंतर मी एकदा दोनदाच गेले. त्याच्यानंतर आम्हाला इथे कसारा घाट लागला, आणि इतकी जोरात गाडी जात होती, मला तर खूप भीती वाटत होती, कारण टर्निंगला पण ते इतकी जोरात टर्न घेत होते ना, तर भीतीच वाटत होती. एक तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय काय होतं आहे ना, त्याच्यामुळे भीतीच वाटत होती. पण मी
छान वातावरण झालं होतं. ऊन पण जास्त काही नव्हतं आणि काही त्रास पण नाही झाला. फक्त बस थांबली की जरा त्रास व्हायचा. आता इथे बस थांबली आहे नाश्त्यासाठी. मग म्हटलं चला वॉशरूम वगैरे जाऊन येऊ आणि काही मुलांना खायचं असेल तर ते पण घेऊ असं. इकडे मग आम्ही थोडं नाश्ता करून घेतला. सोनीने काही खाल्लं नाही, फक्त तिने लिमका घेतला आणि मग आम्ही परत बसमध्ये येऊन बसलो. पण एवढं गरम होत होतं ना की काय सांगू. नाश्ता करून आम्ही परत मुंबईकडे निघालो आणि मुंबई लागल्यावर तर विचारूच नको, घामाच्या धारा सुरू झाल्या आहेत. खूप वर्षांनी मुंबईला आलेले, तर त्याच्यामुळे पण खूप छान पण वाटतं आहे. पण इथे ट्रॅफिक एवढं जाम झालं आहे. पनवेलला एवढं ट्रॅफिक होतं, एवढं ट्रॅफिक, अर्धा ते 1 तास आमचा पनवेलमध्येच गेला. पनवेलच्या ट्रॅफिकमध्ये खूप त्रासदायक झालं होतं. पोरं तर एवढे कंटाळले होते. त्याच्यात हे पूर्ण लोकं उतरून गेले होते. फक्त आम्हीच होतो आणि अजून 2-3 होतो. बाकीचे तर झोपलेलेच होते. माझ्या नेहमीचला तर झोपच येत नव्हते आणि तो इतका कंटाळला होता आणि फर्स्ट टाईम तो येतो आहे, त्याच्यामुळे घामाने तो वैतागलाच होता. तो म्हणत होता रिटर्नच जाऊ. आणि पुढे जाऊन मग मस्तपैकी असं वातावरण दिसायला लागलं तर जरा बरं वाटायला लागलं. म्हणून छान व्हिडिओ वगैरे घेतले. बरं वाटत होतं. हे असे डोंगर वगैरे, मग नंतर कोकण लागल्यावर हे असे झाडं वगैरे दिसायला लागले. घरं वगैरे इतके सुंदर होते ना, तर मला तर खूप आवडलं. शेवटी आम्ही 7:30 वाजता अलिबागच्या स्टॉपवर उतरलो. तर तेव्हा कुठे मुलांना बरं वाटलं ना, आम्हालाही बरं वाटलं. मग आम्ही इथे बस स्टँडला येऊन उतरलो आणि सोनीला तर भूक लागलेलीच होती. म्हटलं काय करायचं आता. मग आमचा अवतार पण बघा कसा झाला होता. आजचा दिवस पूर्ण दिवसभर आमचा प्रवासातच गेला. मग इकडे आम्ही बॅगा वगैरे सगळ्या चेक करून घेतल्या खाली उतरल्यावर, काय नाही. आणि सोनीचं डोकं दुखत होतं. तर मग अक्षय बोलले एक काम कर, शुगर घे, कारण काही खाल्लेलं नाही आहे. म्हणून मग इथे समोरच रसवंती दिसली होती, तर आम्ही तिथे रसवंतीकडे जायला निघालो आणि राहुल भाऊ टॅक्सी वगैरे किंवा आपली हॉटेलवर जाण्यासाठी रिक्षा बघतच होते. मग आम्ही रसवंतीमध्ये गेलो आणि ऑर्डर दिली आमच्या सगळ्यांसाठी. आणि हे आहे अलिबागचं बस स्टँड. इथे आम्ही उतरलो होतो. मोठं आहे आणि इथे तर एवढी गरमी, म्हणजे आम्हाला अनकंट्रोल होत होतं. असं वाटत होतं कधी AC मध्ये जाऊन बसू. आणि मग मी तोपर्यंत ऑर्डर दिली होती. मी इथे व्हिडिओ वगैरे काढत होते. हे अलिबागचं, इथे अलिबागच्या बस स्टँडच्याच इथे आतमध्येच रसवंती होती. मग तिथे आम्ही ऑर्डर दिली आणि रस वगैरे घेतला आणि मग तिथून मग आम्ही एक टमटम बघितली आणि टमटममध्ये बसून, त्याच्या मुलांना टमटम म्हणजे काय हे पण माहिती नव्हतं. मग आम्ही त्यांना सांगितलं की टमटम म्हणजे काय राहते, कसं राहतं. मग हे सगळं सांगितलं आणि आजूबाजूचं वातावरण बघत आम्ही निघालो होतो. सोनीचं डोकं दुखत होतं म्हणून एका मेडिकलमधून पण गोळी वगैरे घेतली आणि मग तिथून आम्ही परत निघालो होतो. अर्धा तास होता आमच्या हॉटेलला जायला. हॉटेलमध्ये आल्यावर बघितलं तर आम्हाला बघता क्षणी नाही आवडलं मला सोनीला. ऑनलाईन फोटो तर इतके छान वाटत होते, बाहेरचं वातावरण वगैरे छान वाटत होतं, पण मग हे बघितलं तर असं लॉज टाईपच वाटत होतं. तर आम्हाला पण बुकिंग केलेली होती, त्याच्यामुळे आम्हाला थांबायचं होतं. आता इथे एवढ्या रात्री पोहोचल्यावर आम्हाला दुसरं हॉटेल पण मिळणार नव्हतं, म्हणून मग आता आम्ही इथे थांबायचं ठरवलं होतं. आणि विकेंडला आलो त्याच्यामुळे एवढे रेट होते. तर मग मी तर नॉन AC रूम घेतलेला होता आणि यांनी ACचा घेतला होता. ACचा वरती होता आणि हा माझा रूम आहे. पण बघितलं मी, छान वाटलं रूम, पण मग नाही जसं फ्रेश वाटायला पाहिजे तसं फ्रेश काही वाटलंच नाही. मी त्यांना बोलून परत क्लीन वगैरे करायला पण सांगितलं, पण काही विशेष नाही वाटलं. म्हणजे सर्विस वगैरे मला काही एवढी चांगली वाटलीच नाही या हॉटेलची. नेहमीच तर आतमध्ये येतच नव्हतं कारण AC नव्हतं. पण बघू म्हटलं, एक रात्र बघू काय वाटतं काय नाही. तर खूप भयानक गरमी आहे, खूप म्हणजे खूप. 2 मिनटं पण बिना ACचं बसवलं जाणार नाही. आणि मी हा नॉन ACचा रूम घेतला आहे, तर त्याच्यामुळे तर खूप रेट वाढलेले आहे तिथे आता. त्याच्यामुळे खूपच परवडण्यासारखं तर नव्हतंच, पण तरी पण बघू आता काय नाही. आजच्या दिवस मी बघते, नाही तर मग ACचा रूम घ्यावाच लागेल. आणि असं होतं. आणि मग मुलांना घाई झाली होती की डायरेक्ट आता इथून मागे स्विमिंग पूल आहे, तर त्या स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे. निमेष आणि आम्ही बाहेरचं वातावरण आम्ही बघत होतो. डायरेक्ट रस्त्यावरच माझा रूम येत होता, त्याच्यामुळे आम्ही थोडं नाराजच होतो. पण बाजूला होती फॅमिली, त्याच्यामुळे काही वाटलं नाही. आता बघू काय नाही. आणि मग हा माझा रूम आहे आणि माझा अवतार पण बघा. आता आंघोळीलाही जायचं आहे मस्तपैकी. आता आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होते. जेवणाची ऑर्डर वगैरे द्यायला तर हे लोक गेलेलेच आहे. आणि मग बघू काय नाही. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढचे व्हिडिओ मी दाखवतच जाईल, पण तुम्ही लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.